तर नमस्कार बोलते ना, आता आपले लय दिवस झाले की आपले ब्लॉग आले नाही. आता तुम्हाला वाटत असेल की ना ब्लॉग बंद करले काय, तसं काही नाही. आपले चालू आहे आता सेमिस्टरचे पेपर. आता आमचे 2च पेपर झाले, त्यात आम्हाला आता मधातच 6 दिवस सुट्ट्या भेटल्या. म्हणलं येऊ, म्हणलं आपल्या गावाकडून चक्कर मारून. इकडे जळगाव जामोदच्या बस स्टँड राहिलो होतो, गाडी लागेलच होती. म्हटलं आपण लवकर आलो, नाही तर आपली गाडी चालला गेली असती. म्हटलं आपल्याला गाडी काय आपल्या धामणगाव पर्यंत नव्हती, आपल्याला गाडी होती फक्त आपल्या मोताळापर्यंत. मोताळापासून आपल्याला जाणार होतं बोय ऑटो. मग तेवढ्यात भेटले बोय ऑटो. म्हणलं आता हे ऑटो लवकर निघायला पाहिजे. आता गावातलं जाता इथेच उतरलो भाऊ आपल्या नर्सरीवर. म्हटलं आता आपण लस दिवस झाले की आपल्या नर्सरीवर गेलो नाही. म्हटलं आपल्या नर्सरीवर आता चक्कर तरी मारून येऊ. मग आलो आपल्या इकडे पहिल्या नर्सरीमध्ये. या नर्सरीमध्ये होते आपल्या गोबीचे आणि पपायाचे रोप. तिथून आलो आपल्या या दुसऱ्या नर्सरीमध्ये. या नर्सरीमध्ये होते वांग्याचे, टमाट्याचे आणि मिरचीचे रोप. आता सीझन डाऊन आहे म्हणून आपल्या नर्सरीमध्ये काही जास्त रोप नाही. तिथून आलो आपल्या तिसऱ्या नर्सरीमध्ये. या नर्सरीमध्ये होते आपल्या टरबुजाचे आणि खरबुजाचे रोप. आता तुम्ही आपल्या रोपाची क्वालिटी पाहू शकता. आता तुम्हाला पण कोणत्या प्रकारचे रोप लागले तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. आपल्या नर्सरीचा एक नेम आहे भाऊ, आपण काय 2 पैसे मागून घेतो पण क्वालिटी क्वांटिटी एक नंबरच देतो. आता हे स्पेशल आपली नर्सरी फक्त टरबुजाच्या आणि खरबुजाच्या रोपासाठी आहे. तिथून जाणार होतो आपल्याला गावामध्ये. मग काय गाडी घेतली, तोंडाला रुमाल बांधून मग निघालो आपल्या गावामध्ये जाण्यासाठी. गावात आल्यावर पहिले आलो इकडे आपल्या तुषार भाऊच्या दुकानावर, कारण की तुषार भाऊच्या दुकानावर येऊन मला भरणार होता फॉर्म. फॉर्म भरासाठी मी आता एवढा दुरून तिकडे धामणगावला आलो. मग काय फॉर्म घेऊन म्हणल्यावर पण्यावर म्हणलं चाल, म्हणलं आपण येऊ, म्हणलं आता नाश्ता करून. मग काय मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतला. मग तेवढं आला भाऊ पप्पाचा फोन. पप्पा म्हणे की आपला तेवढा मीटरचा अर्ज करून ये म्हणे. डॉक्युमेंट घेऊन मी आलो डायरेक्ट इकडे मीटरचा अर्ज करण्यासाठी या दुकानावर. मग काय तो अर्ज वगैरे करून घेतला. तर चला आता आजच्यासाठी एवढंच, ते भेटू आपण आता एका पुढच्या ब्लॉग मध्ये.